सावखेड-खंडाळा ग्रामपंचायतीच्या कामामध्ये अनियमिततेचा आरोप, प्रशासनाचे चौकशीचे आदेश. वैजापूर तालुक्यातील सावखेड-खंडाळा ग्रामपंचायतीतील मागील 2 वर्षात झालेल्या विविध शासकीय विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी किरण भागीनाथ पवार, राहणार पिंपळगाव खंडाळा यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सर्व कामांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. जे कामे झालीच नाही त्या कामांची पूर्णपणे बिले उचलण्यात आलेली आहे आणि जी काही थोडीफार कामं केलेली आहेत ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहे आणि याच्यातून ग्रामपंचायत सरपंच कर्मचारी आणि ग्रामसेवक यांनी गावाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात मी वरिष्ठ कार्यालयाला अर्ज दिलेले होते आणि त्यांनी चौकशीचे आदेश वैजापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत. त्याची प्रत मला मिळाली आहे. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे यांनी पंचायत समिती वैजापूरचे गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे निर्देश दिलेत. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांनी माहिती अधिकार अंतर्गत ग्रामपंचायतीकडून विविध कामांची माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे अनेक कामे प्रत्यक्षात न झाल्याचे, मात्र कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वीही किरण पवार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार सादर केली होती. त्यांनी संबंधित कामांची तपासणी करून दोषी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच इतर संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच अपूर्ण व निकृष्ट कामे पुन्हा दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी देखील केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सावखेड-खंडाळा ग्रामपंचायतीमार्फत सन 2023-24 मध्ये शासकीय निधीतून करण्यात आलेल्या सर्व कामांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेत. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे यांनी पंचायत समिती वैजापूर गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे तसे निर्देश दिलेत. किरण पवार यांनी दिनांक 22 जुलै 2025 रोजी तक्रारीचा अर्ज करून संबंधित ग्रामपंचायतीत झालेल्या कामाबाबत शंका व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार प्राप्त तक्रारींच्या आधारे सर्व कामांची सखोल तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, तसेच तक्रारदाराला याबाबत माहिती द्यावी असे निर्देश दिले आहेत. तपासणी अहवाल लवकरात लवकर जिल्हा परिषदेकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे सावखेड-खंडाळा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. चौकशीत काय निष्पन्न होईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. रस्त्याच्या कामांबाबत पेमेंट ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग झालेले आहे आणि ती कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे मी ग्रामसेवक साहेबांना विनंती केली आहे, तक्रार दिली आहे, जसं की सदर कामाचे पूर्णपणे व्हेरीफाय झाल्याशिवाय पेमेंट वितरित करू नये किंवा सदर ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊ नये. पवार वस्ती सावखेड-खंडाळा रस्ता आहे. 18 ते 19 लाख रुपयाचा त्याचा निधी मंजूर झालेला आहे आणि तो रस्ता आज पाहिला त्या रस्त्यात कमरा ओढले गड्डे. रस्त्याची परिस्थिती पूर्णपणे बिकट आहे. रस्त्याचं कामच झालेलं नाही आणि आणखीन एक काम आहे, गावातील खत व्यवस्थापनचं जे आहे ते एस्टिमेटमध्ये जर बघितलं तर जवळपास 1000 स्क्वेअर फूटचा काहीतरी 100 बाय 100चा आहे ते आणि तिथं फक्त एक 10 बाय 10चा पत्रा उभा आहे, नाळ आहे, म्हणजे कुंडी एवढंच आहे. पूर्णपणे काम झालेलं नाही आणि ग्रामपंचायतचं जे संडास बाथरूम आहे ग्रामपंचायत मार्फत तेही निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि त्याला कुलूप लावलेली आहे. आजही त्याचा वापर नाही आहे, त्याच्यावर टाकी नाही पाण्याची, वापर बंद आहे त्याचावाला. ते 3-1 लाख रुपयाचं काम आहे. गावातील पथदिवे दाखवले त्यांनी 6-7 आणि त्याच्यातले 2-3च दिसलाय गावात, बाकीचे नाहीये. काही बंद पडलेले आहे, ते बी बंद पडले. पुढे गटविकास अधिकारी साहेब चौकशी करतीलच. चौकशीचे निष्पन्न होईल. गटविकास अधिकाऱ्यांनी योग्य न्याय नाही दिला तर मी न्यायालयात जाणार आहे. संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच वगैरे यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तर त्या संदर्भात मी न्यायालयात धाव घेणार आहे.